आमच्या पार्टीच्या तर्फे आज उमेदवारी फॉर्म लातूर लोकसभा मतदारसंघासाठी भरलेला आहे। या मतदारसंघामध्ये मी 2019लाही निवडणूक लढवली होती। आता पुन्हा तुमच्यासमोर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादासाठी येणार आहे। सर्वांनी मला सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती आहे। सर्वांनी आपल्याला जबाबदारीनं ही सीट आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे। त्याचबरोबर ज्यांनी आत्ता आपल्याला पाठिंबा दिला, न मागता पाठिंबा दिला, मन मोठं करून दिला, अपेक्षाही नव्हती, अपेक्षाच्या पलीकडचा हा निर्णय ज्यांनी घेतला ते आदरणीय वलसे साहेब, त्यांचे सर्व पदाधिकारी, वेगवेगळ्या संघटनेच्या ठिकाणी आलेले जमलेले सर्व पदाधिकारी, नांदेडहून आलेले आमचे मित्र पावणे कवाडे साहेब, कावडे साहेब, माझे मित्र डॉक्टर घाले साहेब, इंदूरून आलेले खाडवाले साहेब आणि सर्वजणच आपण या फॉर्म भरण्याच्या उत्सवाच्या निमित्तानं आपण जमलो। सर्वांचे आभार मानतो। 2019ला मी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती। 2009ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बिर्ला विधानसभा लढली होती आणि दोन्ही ठिकाणी माझ्या दुर्दैवानं म्हणा किंवा परिस्थितीनुसार म्हणा पराभव झाला होता। आणि मग मी राजकारणी नव्हतो। राजकारणी मुळात जो स्वभाव असतो तो माझा मुळात नाही आहे। मी व्यावसायिक माणूस आहे। संधी 2 वेळेस मिळाली। संधी मिळण्याचे 2 वेळेसचं कारण हेच की या मतदारसंघामध्ये, उदगीर मतदारसंघामध्ये मातक समाजाची संख्या जास्त आहे। त्याला प्रतिनिधित्व द्यावं म्हणून राष्ट्रवादीने त्यावेळेस उमेदवारी दिली होती भोसले साहेबांनी। लातूर जिल्ह्यामध्ये मातक समाज मोठा आहे, लाखावर आहे। माझ्या माहितीप्रमाणे 4.5 लाख मतदारांची संख्या आहे मातक समाजाची 20 लाखामध्ये। आणि त्यावेळेस आदरणीय दिलीपरावजी साहेबांनी काँग्रेस पक्षाकडे आग्रह करून तिकीट निवडून दिलं होतं की या समाजाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि माणूस कॅलिबर आहे, लोकसभेच्या निवडणुकीची गुणवत्ता याच्यामध्ये आहे, असं सर्व विचार करून त्यांनी मला बहुतेक त्यावेळेस तिकीट दिलं होतं। आत्ता काय घडलं मला माहिती नाही। त्या पक्षाचं धोरण असं असायला नाही पाहिजे काँग्रेस पक्षाचं, कारण काँग्रेस पक्ष हा भोजनांचा पक्ष म्हणून मानला जातो। आम्ही सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्याकडे आकर्षिले जातो, त्याचं कारण त्या पक्षाची विचारसरणी। पण ह्या वेळेसचा निर्णय कुठल्या लेवलला झाला, काय झालं मला माहीत नाही। मी अर्ज केला होता पक्षाकडे, परंतु मला उमेदवारी नाही मिळाली आणि उमेदवारी नाही मिळाल्याचं दुःख मला नाही झालं, नाराज पण नव्हतो। पण उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर जी उमेदवारी देण्यात आली, कारण पक्षाचा निर्णय हा पक्ष लेवलवर कुठलाही असू शकतो, तो आपल्याला हा का घेतला असा काय केला म्हणायचा अधिकार नाही। पण लोकशाहीमध्ये निषेध नोंदवायचा तर अधिकार आहे की तुम्ही एवढा मोठा समाज डावलून, महाराष्ट्रामध्ये 90 लाख लोकसंख्या असलेला हा समाज, मातक समाज, कुठेतरी या समाजाला उमेदवारी 5 मतदारसंघापैकी द्यायला हवं। हा आक्रोश महाराष्ट्रामध्ये आहे, लातूरमध्ये तर आहेच, पण महाराष्ट्रामध्ये आहे। आणि तो आक्रोश मला ऐकायला मिळायला लागला, व्हॉट्सअपवरून, फेसबुकवरून पाहायला मिळायला लागला। मी निवांत होतो, कारण आपल्याला डावललं याचं तरी वाटत नव्हतं। पक्षाचा निर्णय आहे, मोठा पक्ष आहे, मोठे नेते आहेत, असू शकतं काही, म्हणून मी कसल्या प्रकारची नाराजगी किंवा कसल्या प्रकारच्या मनामध्ये कटुता येऊ न देता बसून थांबलेला होतो। पण हे ज्यावेळेस वातावरण तयार झालं फेसबुकवर, व्हॉट्सअपवर आणि फोन यायला लागले, तेव्हा मग मला हळूहळू वाटायला लागलं की खरंच समाजावर अन्याय झालेला आहे, आपल्यावरही अन्याय झालेला आहे। हळूहळू पेटत गेलो।